ताई दूध घ्या. अहो ताई, काल रात्रीपासून खाय बी खाल्लं नाही. निदान थोडं दूध तरी पिऊन घ्या. नकोय मला. अहो असं नका करू. घ्या पिऊ. मला माझी अवनी पाहिजे फक्त. पैसे वाढून देते ना. हो ताई, आता तुम्हाला कसं समजू? नको समजत काय. माझ्यामुळे झालं. मला वाटतं मी बांधुटी राहिली ना तर बरं झालं. अवनीला जन्मच द्यायला नको होता. तुला वेळ लागलाय का? घरात असताना कपाट का लॉक करतेस? अवनी! मला वाटतं मी बांधुटी राहिली ना तर बरं झालं. अवनीला जन्मच द्यायला नको होता. कधी मनासारखं होत जायचं नाही. अवनीला जन्मच द्यायला नको होता. कपाट लॉक करताना मी बघितलंय तुला. तूच मारलायस अवनीला. हवं असं नका बोलू. तुम्ही का स्वतःला दोष देता? आपलं सगळ्यांचं नशीबच खोटं. त्याला आपण तरी काय करणार? बैजू, या ना, या. गार्गीता या. बसा. बसा. लय विपरीत घडलो. काल रात्रीपासून अवनी कुठं सापडना झाली. अहो आम्ही समद्यांनी अख्खं घर शोधलो, पण कुठं बी सापडली नाही. ती कपाटात होती आणि ताईंनी चुकून कपाटाला लॉक लावला. साक्षी! साक्षी! साक्षी, का मारलंस तू अवनीला? का केलंस तू असं? साक्षी, का मारलंस तू अवनीला? नाही हे बघा, असं नका करू. बस तू. अहो आकाश दादा, बैजू तोंड बंद ठेव. हिने मारलाय माझ्या अवनीला.
का केलंस तू असं? का मारलंस सावनीला? का मारलंस तू माझ्या मुलीला? साक्षी बोल, साक्षी बोल, का मारलंस सावनीला? का केलंस तू असं? मारा मारा मला. मी मारलंय माझ्या मुलीला. मी मारलंय अग्नीला. तू मारलायस माझ्या मुलीला. नाही, मी काहीच केलं नाहीये. तू मारलायस माझ्या मुलीला. प्लीज मला नका मारू. मी काही नाही केलं. मी नाही मारलं तिला. हिने मारलाय. त्यांना नका मारू. थांब थांब. का मारलंस सावनीला? का मारलंस तू माझ्या मुलीला? तुला मारावं लागेल. तूच मारलाय सावनीला. काय करता तुम्ही? अहो, त्यांनी काही केलेलं नाहीये. हे बघा, मला कळतंय अवनी गेल्याचं तुम्हाला खूप दुःख झालंय, पण म्हणून प्लीज असं नका करू. साक्षी, 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 मारा. साक्षी, मारा, मारा, मारा. नाही, इथेच जवळ आलो होतो म्हणून चक्कर टाकली. तू थांब, मी चहा घेऊन येते. नाही का मी जस्ट चहा घेतला. गार्गी आत आहे का? नाही, ती बाहेर गेली. बाहेर? मावशी, ती पुन्हा त्या तारकरांकडे गेली नाही ना? नाही नाही नाही, तारकरांकडे नाही गेली. तिचं काम होतं म्हणून ती गेली बाहेर. हे तारकर कोण दिलंय? निलय, अरे हे तारकर कोण आहेत? काकू, ते आमच्या ओळखीतले एक जण आहेत ना, ते आहेत तारकर. नक्की ना? काही गडबड नाहीये ना? नाही काकू, डोंट वरी, असं काही नाहीये. स्वाती, किती प्रश्न विचारशील? तू चहा आण बघू. अगं नको म्हणाला तो. पण तो घेईल ना. घेशील ना निलय? हो, चालेल. ठीक आहे, तू बस, मी आले. मावशी, नक्की कुठे गेली आहे गाडी? काही प्रॉब्लेम नाही ना? अवनी नावाची एक लहान मुलगी, ती गेली. गार्गी तिकडेच गेली. मावशी, हे नाव ऐकल्यासारखं वाटतं. गार्गीला मृत्यूंजय बंगल्यात जे कुटुंब दिसलं होतं ना, त्यांची मुलगी. काळजीचं कारण हे की गार्गीला जसा भास होत होता तसंच प्रत्यक्षात घडलं. ती मुलगी तशीच गेली. मावशी, आता पुढे काय करायचं? एक बळी गेला आणि माझी खात्री आहे, त्या कुटुंबाच्या आणि बंगल्याच्या तारा जुळल्या आहेत.
आता आपल्याला गाठीची काळजी घ्यायला हवी. येते मी. तुम्ही आलात बरं वाटलं. एक सांगू, तुम्ही असं वरचीवर येत जा ना आमच्याकडे. म्हणजे आमच्या इथं आजूबाजूला फारसं ओळखीचं कुणी नाही हो. त्यामुळं साक्षीताईला कोणाजवळ मन बी मोकळं करता येत नाही. तुम्ही आलात तर ते तुमच्याजवळ मन मोकळं करतील हो. शांत होतील, त्यांना बरं वाटेल. म्हणून म्हटलं येत जा. येऊ मी. होय. कुरिअर अवनी निंबाळकर यांच्या नावाने पार्सल आहे. इथे सही करा. अवनीचं बर्थडे गिफ्ट तिच्या काकांनी मागवलं. तिच्या काकाचा तिच्यात लय जीव होता हो. तिचे काका तिचे लय लाड करायचे हो. काळजी घे. येते मी. हाय अग्नी. तू माझ्याशी बोलतेस का? तू आत्ताच म्हणालीस ना अनोळखी माणसांकडून तू चौकी घेत नाहीस म्हणून. पण आता आपली ओळख झाली ना. तुझं नाव गार्गी महाजन आणि तू इकडे जवळच राहतेस. दे ना चॉकलेट. तू गुदगलेस की नाही? हो मग आईचं सगळं ऐकायचं, कळलं? हो. गार्गी, जेवून घे ना. तू म्हणाली होतीस ना तुम्ही जेवून घ्या नंतर मी जेवते. जेव ना आता. हो बाळा, खरंच खूप उशीर झाला. प्लीज मला फोर्स नका करू. अगं बाळा, फोर्स करण्याचा प्रश्नच नाहीये. खूप उशीर झालाय म्हणूनच सांगतोय आम्ही. मला खरंच नको. अगं असं काय करतेस? गार्गी, हे बघ बाळा, जे झालंय ते नक्कीच वाईट झालंय. पण म्हणून तू असं खाणं पिणं सोडणार आहेस का? बरं जेवण नाही, निदान दूध तरी घे. मी आणते गरम करून. मला खरंच भूक नाहीये. बघा कसं करते. ही मुलगी गेल्याचं खूप मनाला लावून घेतलंय स्वाती तू. समजतंय हो मला, पण असं उपाशी राहून झालेल्या गोष्टी बदलणार आहेत का? हा गार्गी बोल. आय एम सॉरी निलय, मी तुला खूप लेट फोन करते. नाही ओके बोल, मी अजून ऑफिसमध्येच. निलय, मी सगळ्या गोष्टींचा खूप विचार केला, पण मला कसलाच क्लू लागत नाही. अरे गार्गी, मी याआधी पण तुला सांगितलंय, उगाच स्ट्रेस घेऊ नकोस आणि ज्या गोष्टींचा त्रास होतो ना त्या गोष्टींचा विचार करू नकोस प्लीज. अरे पण मग ही तर पळवाट झाली ना. हे बघ,
तुला पळवाट वाटत असेल ना तर तसं समज, पण अगं मी तुझ्या भल्यासाठीच सांगतोय. नाही, आत्ता माझ्यासमोर असंख्य प्रश्न आहेत आणि मला त्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. गार्गी, परत त्यात नको अडकूस प्लीज. तू माझं ऐकून घेणार आहेस का? बरं बोल. मी एका अशा कन्क्लुजनवर पोहोचले की तारकर प्रकरणात जे काही झालं, जे काही भास झाले किंवा मृत्युंजय बंगल्यात मला जे काही भास झाले ना, ते भास नव्हते. ते काहीतरी विचित्रच होतं. त्यामुळे मृत्युंजय बंगल्यातले भास आणि अवनीचा मृत्यू या सगळ्या गोष्टींचा मी विचार केल्यानंतर आता माझं फक्त एकच ध्येय असणार आहे, मृत्युंजय बंगल्यामधलं रहस्य शोधून काढणं. गार्गी, हे बघ, तू प्लीज असं सडन डिसिजन घेऊ नकोस. आपण भेटून बोलूया ना. हे बघ, तू आता मला अडवायचा प्रयत्न अजिबात करू नकोस, कारण माझा डिसिजन झालाय. नाही, तू बाकी काही कर, पण त्या मृत्यूंच्या बंगल्याच्या नादी लागायचं नाही ना. निलय, तू हवं तर मला हट्टी म्हण किंवा माझ्यावर रागव, पण आता मी माझा डिसिजन नाही बदलू शकत. मृत्युंजय बंगल्याचं रहस्य मी शोधणार म्हणजे शोधणार. गार्गी, अहो, तुम्ही एकदा बोला ना गार्गीशी. अहो, ती खूप स्वतःला त्रास करून घेते. काल रात्री ती नीट जेवली सुद्धा नाही, पाहिलत ना तुम्ही. स्वाती, मला असं वाटतं ना की आपण गार्गीच्या कलानी घ्यायला हवं. आणि तसंही ती मुलगी खूपच लहान होती ग, म्हणून गार्गीला जास्त वाईट वाटलं. गार्गी, डबा घे. येते मी. ऐक ना, तुला उशीर होत नसेल तर 2 मिनिटं आहेत तुझ्याकडे? गार्गी, आम्हाला कळतंय तुला खूप वाईट वाटतंय, पण तू इतका त्रास करून घेऊ नकोस बाळा. इतका त्रास करून घेतल्याने झालेल्या गोष्टी बदलणार नाहीत. आई, मला तुमची काळजी कळते. मला प्लीज थोडा वेळ द्या. मला तुला हवा तेवढा वेळ घे, पण स्वतःला सावध. बाबा, स्वतःला सावर म्हणणं खूप सोपं आहे, पण एका निष्पाप मुलीचा जीव गेला आणि राहून राहून मला फक्त एकच वाटतं, ह्या मागे कारण तो मृत्युंजय बंगलाचे. मृत्युंजय बंगला कारण आहे म्हणजे काय झालं, कसं झालं, कधी झालं हे मला नाही माहित, पण मला हे शोधून काढायचं इतकं नक्की, आणि कुठल्याही परिस्थितीत मी हे सत्य नक्की शोधून काढ. अगं, पण तो बंगला. आई प्लीज. अगं, मी जर हे नाही ना शोधून काढू शकले तर एक माणूस म्हणून काय किंवा पत्रकार म्हणून काय, ही स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. आणि ह्यात फक्त एकच गोष्ट सांगेन तुम्हाला, मला प्लीज सपोर्ट करा, प्लीज. बाळा, आम्ही कायम तुझ्या बरोबर आहोत. येते. जरा थांब गार्गी.
घे. तुझी तळमळ मला कळतेय गार्गी. मी तुला थांबवणार नाही, पण स्वतःची काळजी घे बाळा. थँक्यू. येते. नाव काय तुझं? तू इथे नवीन आहेस का? माझं नाव अवनी. आपण खेळूया? हो खेळूया ना.